जाने क्या जाए मन महावरा अखियन में है सावन भरा। चला लवकर आटपा, ऑफिसला जायचं नाही का? ते ब्रह्मकमळ फुललं असेल तिथे. चल चल चल. तू हो पुढे, मला नाही यायचं ऑफिसमध्ये. यायचं काय नाहीये, तू आली नाहीस तर ते परत घरी येतील बरं का आपल्या. चल. येऊ देत त्यांना, मी सांगेन त्यांना की मला नाही यायचंय तुमच्या ऑफिसमध्ये, घ्या दुसऱ्या कोणाला तरी. काय परत काय वाजलंय की काय? आमच्या स्पेड पिशा, मला कंटाळा आलाय या रोज रोजच्या भांडणांचा. मला असं वाटतं की नाही, मी या रिलेशनचा परत विचार करायला हवा. काय काय झालंय आशू? मला जरा सांगशील का नीट नेमकं काय झालंय? हा, रोज भांडण होत आहेत ग, खरंच खूप कंटाळा आलाय. काय पैशावरून वाजलंय का परत? मी सांगितलंय शोनूला की आपल्याला जर लग्न करायचं असेल तर मला तुझ्या वडिलांबरोबर राहायचं नाहीये. मग त्यांनी कुठे जायचं आशू? नाही, तुला असंच वाटत असणार की मी फक्त माझा विचार करते, मी स्वार्थी आहे, पण तसं नाहीये. मी सांगितलं शोनूला, आता ते जिथे राहतात तिथे त्यांना राहू दे, आपण दुसरं घर बघूया, लोन घेऊया घरासाठी. नाही, आणि आता हे सगळं करणं शक्य आहे ग. पुन्हा वय वाढलं तर नाही रिस्क घेता येत आपल्याला. आणि या रोज रोजच्या भांडणांपेक्षा ना ही रिस्क परवडली. त्याच्या आईचं काय म्हणणं आहे? माझी मनस्थिती नाही प्रत्येकाला विचारायची. या सगळ्यात मी वाईट ठरणार आहे, पण फ्युचरचा विचार करता हेच योग्य आहे. मला नाही करायची ही रोज रोजची भांडणं, कंटाळा आलाय मला त्याचा. क्लिअर असेल सगळं तर मग काही प्रश्नच नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे? कसं आहे ना आशू, तू स्वतः पुरतं सगळंच ठरवून मोकळी झालीस. ह्या सगळ्यात मला काय, किंवा फॉर दॅट मॅटर विजयला काय, काही सजेशन्स द्यायचा, बोलण्याचा स्कोपच नाही ठेवलायस तू. जे काही ठरवतेस ते उगाच हट्टीपणाने ठरवत नाहीयेस ना, इतका फक्त विचार कर. शांत झालीस, ऑफिसला यावंसं वाटलं तर आपण भेटूच, ठीक आहे? बटर जॅम कसलं खातीस तू? त्याच्यासाठी औषधं चालली आहेत आजी तुझी. मला नाही खायचं, मला नाही. हे बघ, आले ह्यांच्याकडे बोलून दे जरा. काय झालं? आजी तुला औषधं घ्यायची आहेत, हे खाऊन घे पटकन. नाही आजी, तू आधी सगळी औषधं घे, तरच मी धनाचे रिपोर्ट तुला सांगेन. हा, दिस इज ब्लॅकमेल. ब्लॅकमेल करताय तुम्ही. असू दे, ब्लॅकमेलिंग खायचंय आधी. खा, एक घास खा. लहान मुलासारखी वागते कधी कधी. अगं ती लहानच आहे. झालं, बोला. काय म्हणतात ग डॉक्टर? आजी सगळं व्यवस्थित आहे आणि बाळाची वाढही छान झालीये. अरे वा, पथ्य वगैरे काही सांगितलंय का? छान. कोण कोणास काय म्हणाले मार्क 2. आता ही बाई पथ्याबद्दल दुसऱ्याला सांगतेय, कमाल आहे. झालं बोलून. हे बघा, आज रात्रीचं जेवण तुम्ही स्वतःच्या घरी जेवा. हा, हे बघ, तू उगाच गडबड गोंधळ करू नकोस. हा, तू सुद्धा या घरातली नाहीयेस. जयेश आणि धनाबरोबर मी गेलो म्हणून ते दोघ जण ठरलेल्या टाइम टेबल प्रमाणे इथं करेक्ट आले. समजलं का तुला? या जयेशला काही समजत नाही, गडबड गोंधळ करत असतो सगळा. हे आल्यामुळे सगळं काम झालं म्हणे व्यवस्थित. इथे माझा एकतर क्लास बुडला, कारण ह्याने ते तांबडी जोगेश्वरीला जाण्याचं काढलं ना. एक मिनिट, तुम्ही आता तांबडी जोगेश्वरीला जाऊन आलात? हो ना. प्रसाद आणलास ना? हो, आणलाय ना प्रसाद.
अगं नमस्कारच राहू दे का, प्रसाद काढ प्रसाद. गुरगुटीत बाळ व्हायला पाहिजे. आशीर्वाद आहे, आशीर्वाद. काहीतरी गोड असेल. एक मिनिट. अगं प्रसादाला नाही म्हणू नये. मी कुठे नाही म्हणते, मी देणारच आहे, पण किती ते मी ठरवेन. हे घे. काय पाच एवढं खूप झालं. मी आता हे उरलेलं सगळं बाकीच्यांना देऊन येते. बिंदास सांगते मला प्रसाद खायचा आहे. गोड असेल म्हणून आम्हाला काही कळत नाही का? मी सगळ्यांना वाटून येते. थांब. ऐक ना जयेश दादा, नेक्स्ट टाइम जर तुम्ही गेलात ना तांबडी जोगेश्वरीला तर प्लीज मला पंचामृत पार्सल आणा. मला खूप आवडतं. आलेच मी. पंचामृत पार्सल ते काय हॉटेल आहे का? या आपलं कुठल्या तरी वेगळ्याच ग्रहावर असतं. बरं असू दे मॅडम, चला आज लवकर आलोय, क्लास बुडलाय, व्यायाम करून घेतो. क्लास घ्या. चल ग चल. चला मी पण जातो, मला बागकाम करायचं आहे. कशाला जाते उन्हात, बसायचं. नाही ग, आता दुसऱ्यात कशात तरी मन गुंतवलं पाहिजे. पण ऑफर कायम आहे. प्रेशर कुकर, लोखंडी कपाट, शेगडी आणि इन्शुरन्स पॉलिसी. झाडांना पाणी द्यायला जाताय ना, चला जा जा. अवघड आहे या माणसाचं. सॉरी 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 मला खूप उशीर झालाय, पण मला इतकं ट्रॅफिक लागलं माहिती का, आणि मला तर वाटतं पुण्यातले सगळे सिग्नल्स एकत्र बंद आहेत. मी सुद्धा त्याच ट्रॅफिक मधनं. सॉरी ना. अरे काय झालं माहिती का, अश्विनी एवढी चिडचिड करत होती घरी, मला तर निघायलाच उशीर झाला घरून. का तिचं काय झालं? ते सासऱ्यात ना होणार आहे दत्ता भाऊंचे, शांताराम. आणि परत काहीतरी मोठा प्रॉब्लेम केलाय म्हणे, काहीतरी खूप कर्ज बिर्ज घेऊन ठेवले त्या दोघांची काय झालंय? काय झालं, तू ऐकतच नाहीयेस माझं बोल. एक मिनिट. हॅलो. हा काय? माझ्या टेबलवर आहे ती फाईल. नाही नाही तिथेच आहे. अगं सुनीलला विचार ना. काय नाहीये तिथेच, मी सांगतेय ना, जरा बघायला सांग, त्याला सवय लागली नाही म्हणायची. मग काय? बरं ऐक ना, ब्रह्मेश्वरांना सांग मी वाटेत आहे, मी पोचतेच आहे मग. हा अगं हो. बरं ऐक ऐक ऐक, मी जरा बोलते महत्वाचं, मला लगेच फोन करू नको परत. हा अगं वाटेत आहे म्हणजे काय? हा आलेच मी, आले आले. बाय बाय. सॉरी, तू काहीतरी बोलत होतास. मी काहीच बोलत नाही. आय मीन मी बोलत होते ते तू ऐकतच नव्हतास. अरे काय झालंय? बाबाच्या येण्याचं टेन्शन घेतलंयस का तू? नको ना इतका विचार करू. जस्ट लेट इट बी. असं कसं लेट इट बी? आपण आत्ता नको बोलूया या विषयावर, चालेल का? हो पण प्रश्न फणा काढून उभे आहेतच ना आपल्या समोर. आपण किती दिवस ते अवॉइड करणार आहोत? तर इस्पार या उस्पार या. मलाही कळतंय ते, फक्त आत्ता या विषयावर बोलू नको या इतकंच म्हणतेय. आणि आपल्याला दोघांनाही काम आहेत आत्ता, आपण निघूया. शांत राहशील ना प्लीज? मी शांतच आहे ईशा. आपण नंतर सविस्तर बोलू या विषयावर. हे असं आत्ता उडत उडत नको प्लीज. ओके बाय. अरे यार, आता कोणाचा फोन? अजित दादा. हॅलो. हा बोल अजित दादा. हाय रंजित, हाव यू? अरे मी पोचलो मुंबईला. किती बरं वाटलं रे तुझा आवाज ऐकून. बरं आता कुठे आहेस? अरे जस्ट एअरपोर्टच्या बाहेर पडलोय मी. बरं इमिग्रेशनला काही प्रॉब्लेम नाही आला ना? नो नो, नॉट एट ऑल. हे बघ रंजित, मी एक गाडी बुक केली आहे आणि आता पुण्याला यायला निघतोय. कॅब? सॉरी दादा, पण दादा एवढे पैसे कसे काय आले रे तुझ्याकडं? रंजित, इट्स अ लॉंग स्टोरी. भेटल्यावर सगळं सांगेन तुला.
यु नो रणजित, मी खूप एक्साइट झालोय तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी. अरे पण दादा, आपली चुकामुक होणार आहे. का रे? नाही अरे, मी माझ्या एका ऍडच्या शूटिंगसाठी बाहेर चाललोय आणि मुख्य म्हणजे हे माझं पहिलं इंडिपेंडंट डिरेक्शन आहे. हे रणजित, दॅट्स अ ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. पण दादा, मला तुला भेटायचं होतं रे. अरे मग तुझं शूटिंग वगैरे जे काही असेल ते संपव ना लवकर आणि भेटू मग आपण. तेच तर ना. अरे कोल्हापूरला शूटिंग आहे, 8 दिवस शूटिंग आहे. हो. हे होल्ड अ सेक. जरा आजीना फोन दे. काय? तुला काय ऐकू कमी येतं का? बहिरा झालायस का इडियट? आजीना फोन दे. अच्छा, एक मिनिट होल्ड कर. हा, हो देतो. 1 मिनिट. हा, एक मिनिट. आजी, काय? आमच्या बंधू राजांचा फोन आहे तुझ्यासाठी. शी, मला त्या कोकणच्या लोकांशी नाही बोलायचं. शी. अगं कोकणातलं नाही, आजी दादाला बोलायचं आहे. अरे अजित दादा दे ना, असं काय करतोस? हॅलो हॅलो आजी, कशा आहात तुम्ही? कसं आहे? ठीक आहे ना सगळं बाळा? एकदम फर्स्ट क्लास आहे आजी. हे बघा आजी, मी मुंबईहून निघतोच आहे, लगेच येतोय तिकडे. निघालास? सांभाळून ये रे बाळा. कधी एकदा तुम्हाला भेटतोय असं झालंय आजी. आम्हाला सुद्धा रे. ए माते, लवकर आवर ना फोन, मला काम आहे, जायचंय मला. अरे थांब रे. अरे हा रणजित रे मला बोलायलाच देत नाही. सारखं कुठे ना कुठे जायचं असतं त्याला. अरे बरं, म्हणजे जेव्हा काम करत नव्हतो तेव्हा पण शिवाय द्यायचं, आता काम करतोय तरी पण शिवाय द्यायचं. म्हणजे जे एकूण जरा गप्प बसशील का? हॅलो हॅलो हॅलो, काय चाललंय काय तिकडे? अरे हा रणजित रे सारखा फोन मागतोय. त्याला कोल्हापूरला जायचंय म्हणून फोनवर बोलायलाच देत नाही मला. आजी नो इश्यूज, मी लँडलाईन वर फोन करतो. काही नको रे, थांबेल थोडा वेळ. आजी, अगं स्टँड वरची गाडी माझी जर गेली ना, तुम्हाला सोडावं लागेल ना. बरं बाळा, जरा लवकर ये रे, लवकर ये. तुझ्यासाठी मी आमरस करणार आहे. ग्रेट आजी, लगेच येतो. ठेव फोन. ये लवकर ये. अरे काय रे, किती हैराण करतोस. नमस्कार. हा बरं, ऑल द बेस्ट. थँक्यू. आजी गोळ्या घेतल्या का? घेतल्या, केव्हाच घेतल्या. अगं धना, अजित येतोय. त्यांना मिळालं परतीचं तिकीट? हो, अमेरिका ते स्वारगेट एसटीचं तिकीट मिळालेलं आहे. तुझी एसटी सुटून जाईल. जा आता लवकर, जायचंय ना तुला. हो, जातो. हाय हाय. कोकम सरबत देऊ रेडी? नको. काय मूड बरा झालेला दिसतोय. काय बघते? सदमा आहे श्रीदेवीचा. अरे वा. काय मग, काय केलं दिवसभर? काय नाही, इथे कॉटवरती बसून एका मागून एक चित्रपट बघितले. वा. तू काय केला? कसा गेला दिवस? चांगला गेला. काम होतं खूप, मग ओम भेटला. मी तुझ्यासाठी एक गंमत आणली. सरप्राईज. सॉरी, मैं अरे वाह, पूछना चाहता था कि पैर को क्या हुआ? कसं आहे? थँक्यू, तुम्हाला आणलं. आणि माझ्यासाठी पण एक टॉप घेतलाय. मस्त शॉपिंग केली. काय? आई शपथ, काय भारी. कसं आहे? मस्त आहे यार. काय तोडलेलं दिसतंय. मग कधी गेली होती? संध्याकाळी. खूप मस्त कलेक्शन आलंय, मज्जा केली जाम. आपण जाऊ. मग तू काय केलं? तू पण मजा केली असणार ना. ओम भेटलाय म्हणजे काय, ग्रीन रूफला गेले असणार, खाल्लं असणार. आता जेवायची काही काळजी नाही ना. नाही, जरा टेन्शन मध्ये होता. का? काय आला आता? आमची तात्पुरती सुट्टी संपली अशू. म्हणजे बाबा परत येत आहेत युएसहून. मला कळत नाही आता सगळं परत तेच सुरू होणार की काय. तीच सगळी भांडणं, तेच विषय, तेच काही नाही होणार. काही भांडणं वगैरे काही होणार नाही. आपला मंत्र लक्षात ठेवायचा ना. आशू 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 आशू.
मग काही नाही होणार. वासू वासू असं नाही करायचं. चला चला या 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 या. अरे जयेश आय कॅरी. नाही नाही असू दे असू दे. ए धना मधू लवकर या बाहेर, सायंटिस्ट का आले. जयेश बाय द वे हिला व्हील्स आहे. अरे बापरे, तरीच मला म्हटलं एवढं जड का वाटते. फार आनंद झाला, फार आनंद झाला बरं का तुम्हाला बघून. नमस्कार. अरे हे काय, ही फॉर्मॅलिटी कशाला? आणि फॉर्मॅलिटी वगैरे काय नाही, आम्ही गावाकडची माणसं आहे ना, मोठा माणूस दिसला की पाया पडायचं एवढंच माहिती आहे आम्हाला. बाकी अजित आलाय का? बघ ना. अरे आजी काय म्हणतोयस? ते मोटरचा आवाज ऐकला आणि मी लगेच आलो धावत. कसा आहेस बाबा? मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? अरे मी छान आहे. ग्रेट. एकदम. काय म्हणत आजोबा, मुख्य म्हणजे त्या केसचं सगळं व्यवस्थित पार पडलं. ते आपण सविस्तर नंतर बोलू. तू आधी बस, चहा घे. चहा वगैरे धनाला सांगतो. ए धना धना मधू लवकर बाहेर आहे ना. अगं सायंटिस्ट का आले, या लवकर या लवकर. अगं सायंटिस्ट का आले तसं आहे का, लवकर. हॅलो हाय. हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? आय एम फाईन. मधूला खरं तर बरोबर इंग्रजी पद्धतीने बोलता येतं. खरं तर आम्ही पण म्हणायला पाहिजे होतं ना. हाऊ आर यू, होप यू डिड नॉट हॅव जेट लॅग अँड ऑल दॅट. मी नमस्कारच करते. हे नको 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 धना प्लीज, तू वाकू नकोस प्लीज. अहो खूप वेळा सांगितलं, तिला ऐकतच नाही ती. तिचे संस्कार डिस्प्ले करायचे असतात ना सगळ्यांसमोर तिला. तिच्याकडे कमीत कमी डिस्प्ले मध्ये दाखवायला संस्कार आहेत, तरी आपल्याकडे ते शिल्लक आहेत का? बरं आजी कुठे आहे? आजी त्यांच्या खोलीमध्ये. ऐका ना, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला लगेच जेवण गरम करून देते. नको, तू काहीही करू नकोस धना. हो 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 थांब, तू थांब, मी देते त्यांना, तू आराम कर जरा. नाही म्हणजे मँगो मिल्कशेक असला तर अर्धा ग्लास मला सुद्धा चालेल. हो का? हे दॅट रिमाइंड्स मी, मलाही चालेल कारण आंब्याच्या सीझनला मी नव्हतोच इथे. पण हे इथेच होते ना, आणि चांगले चोपलेत त्यांनी आंबे, तर हे मिल्कशेक हवाय आता त्यांना आंब्याचा. अगं मधू, आम्ही म्हातारी माणसं, आमचे आता किती दिवस राहिलेत, आहेत तेवढी मजा करून घ्यायची. कामत आजोबा असं का बोलताय तुम्ही? आपल्या घरातलं सगळ्यात मोठं फंक्शन बाकी आहे अजून. तो आहे कुठे? ओके, मी आजींना भेटतो, पण नंतर आपण सगळ्यांनी एकत्र जमायचं. हा, सगळ्यांकरता गिफ्ट आणल्यात मी. हो. तू प्रमिलेला भेटायला चाललाय? हो. जोडे घालून? अरे बापरे, जोडे पडतील, काढून येतो. कसा वच की आजींचा सगळ्यांवर ना. चला. ए, कसला विचार करतेस? काय नाही, विचार करत होते की तू मला मी चिडलेली असताना शांत करायला, समजावण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी सांगतेस ना, त्या बऱ्याचदा बरोबर असतात. मग असतातच बरोबर, पण त्याचं काय? नाही, मागे एकदा तू मला म्हणाली होतीस, म्हणजे आपण आपल्या बाबतीत जो काही विचार करतो त्याच सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी इन्व्हाइट करत असतो. हा, मग बरोबर आहे ना. पण म्हणजे आपण समजा एखाद्या माणसाशी वाद घालायचा असंच ठरवलं, म्हणजे मनातल्या मनात, हा, तर प्रत्यक्षात सुद्धा आपले त्याच्याबरोबर खरंच वाद होतात आणि मग भडका उडतो. करेक्ट आहे, पण त्याचं काय? हे सगळं आत्ता का सांगतेस तुम्हाला? मी आणि ओम गेले काही दिवस हेच रिअलाइज करतोय. म्हणजे ना, आम्ही दोघांनी आमच्यासाठी जसा एक ट्रॅप तयार करून घेतला होता आणि त्या ट्रॅपमध्ये विचित्र अडकत चाललो होतो. काय झालंय यार हे सगळं? मला तर इमॅजिनच करता येत नाहीये. आमच्या बाबतीत खरंच हे सगळं झालंय. म्हणजे ना, त्यामुळे मला असं वाटायला लागलं की हे जे सगळे नातेवाईक वगैरे असतात ना, ते
का असतात म्हणजे नातेवाईक आजूबाजूची माणसं, दोन माणसांनी एकमेकांसाठी खूप प्रेमाने छान एक डिसिजन घेतलाय ना, मग हे लोक का इंटरफिअर करतात, का प्रेशराईज करतात आणि मुळात आपण का प्रेशराईज होतो, त्यांना इंटरफिअर का करून देतो आपल्यात. पण हे सगळं मी बोलणं ठीक आहे, पण हे तू बोलतेस. आय नो सत्सद विवेक बुद्धी शाबूत ठेवून बोलणं हे इतकं कठीण झालंय ना माझ्यासाठी हल्ली. साधा राग जरी आला तरी इतका अनावर होतो अश्विनी की मला कंट्रोल नाही करता येत ते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यातनं पुढे काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार नाही करावा असं वाटत मला. जे काय आहे ना पुढे कधीतरी बघून घेऊ हा ऍटिट्यूड झालाय माझा. पण हे सगळं तू आत्ता का सांगतेस मला? काय झालंय? ओमचे बाबा परत येत आहेत US हून.